नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील एका शेतामध्ये 3 पाणी जुगार खेळत असल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, 4 मोबाईल फोन, 4 मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा तब्बल 2,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून सतत माहिती गोळा करण्याचे काम करून सुरू ठेवले होते. या दरम्यान हातकणंगले पोलिसांना हेरले गावातील माळबाग येथे राजगोंडा पाटील यांच्या शेतात दुपारच्या सुमारास उघड्यावर काही इसम 3 पाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हातकणंगले पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी 8 जण पैसे लावून 3 पाणी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या कारवाईत रूपचंद्र सनातन कदम वय वर्ष 42, बंडू आनंदा चौगले वय वर्ष 49, संदीप बाबू गोगले वय वर्ष 46, संजय शामराव कांबळे वय वर्ष 52, देवदास धोंडीराम कांबळे वय वर्ष 55, विजय भीमराव उल्हासरा सार वय वर्ष 38 सर्व राहणार हेरले माळभाग तालुका हातकणंगले, शंकर बापू कांबळे वय वर्ष 60 राहणार माले मुडशिंगी तालुका हातकणंगले व माणिक तिवडे वय वर्ष 42 राहणार सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे हेरले तालुका हातकणंगले या 8 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलमांतर्गत हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून रोख रक्कम, 4 मोबाईल फोन, 4 मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा तब्बल 2,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार भोसले हे करत आहेत.